लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात, माझ्या मनाला गोचंद. महाराज सांगतात नित्य गोविंद गोविंद, म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. संसारामध्ये किती जरी मन तुमचं झालं तर मला नाही वाटत संसारामध्ये कधी मनुष्य परिपूर्ण होईल. कारण संसारामध्ये नित्य नवीन विषय दररोजचा माणसाला काय नित्य नवीन विषय आहे. कितीही भारी गाडी घ्या, तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडे दिसली की तुमचा संसाराचा आनंद मावळतो. कितीही भारी ड्रेस घाला, तुमच्यापेक्षा दुसऱ्याच्या अंगावर दिसला की तुमचा आनंद मावळतो, म्हणजे मावळतो. संसाराचा आनंद, संसाराचे विषय नित्य नूतने. अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर अग्नी शांत होत नाही महाराज. अग्नी काय होतो? पगळतो. का पगळतो का वाढतो? अग्नीत तूप टाकल्यानंतर काय होतो? अग्नी कमी होतो का वाढतो? तसं संसाराचे विषय आतापर्यंत कोण परिपूर्ण झाले नाही. म्हणून माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, तुमच्या मनाला काय करा, भगवंताची काय लावा, सवय लावा. आई करे जना तुझ्या सुहिताच्या, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ठीक आहे नाथ बाबा, मी जर तुमचं मन स्थिर केलं, अजून काय अपेक्षा आहे तुमची? नाथ बाबा सांगतात नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. दोन गोष्टी या अभंगातल्या सगळ्यात महत्वाच्या, नामस्मरण घडो आणि संत समागम. या दोन गोष्टी माणसाच्या उद्धाराला कारण आहे. जीवनामध्ये पहिली गोष्ट नामस्मरण घडलं पाहिजेत. एक, आपण सप्त्याला नावच काय देतोय महाराज? अखंड हरिनाम सप्ताह. पण आपला खंड सप्ताह असतो महाराज, बरोबर आहे की नाही? सकाळी एकदा काकडा संपला की हरिपाठापर्यंत मंदिराकडे कोणी जात आणि नाव दिलेलं असतं अखंड हरिनाम सप्ताह. लक्ष देऊन ऐका ना महाराज. नामस्मरण जीवनामध्ये जर नाही घडलं, 7 दिवस आपण एवढा मोठा सप्ताह ठेवतो. पूर्वीचे हे राहायचे, विणे राहायचे. काय राहायचे? विणे. 24 तास पारा राहायचा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुमच्या परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही आळंदीला आलो त्यावेळेस आम्हाला गायन जमत नव्हतं, पकवाय जमत नव्हतं, त्यावेळेस काय करायचा? पारा करायचा. पाऱ्याला 400 रुपये द्यायचे. किती? 400. सकाळी 2 तास पारा आणि संध्याकाळी 2 तास पारा. सगळ्या सप्त्यामध्ये सर्वात मोठी सेवा जर कोणती असेल तर पाऱ्याची. पण पाऱ्याला लोक सापडत नाही. ज्याचा पार आहे तो मोबाईल करून बंद ज्याचा पार आहे तो काय करतो? मोबाईल बंद करून झोपतो. ऐका, अशी विनंती करावी लागते. अमुक अमुक यांचा पार आहे, त्याने लवकर, तो डायरेक्ट मोबाईल बंद करून ठेवतो, डायरेक्ट कुठं झोपतो काही कळत नाहीये. सर्वात मोठी जी सेवा आहे त्या सेवेचा तुम्हालाही कंटाळा आहे, मलाही कंटाळा आहे. पंक्तीमध्ये जेवढं लोकांना गुलाबजाम वाढवण्यात मजा आहे तेवढी पत्तरवाळ्या उचलण्यात, पण जेवढा पुण्य पत्तरवाळ्या उचलण्यात आहे तेवढे गुलाबजाम वाढण्यामध्ये अजिबात नाहीये. म्हणून सप्त्यातली सगळ्यात मोठी सेवा जर कोणती असेल तर विण्याचा पार आहे महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून नामस्मरण घडो. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. सकळांच्या पाया माझे दंडवत, कराल ते हित सत्य करा. बाकी काहीच करू नका, देवाचं चिंतन करा. आणि देवाचं चिंतन केलं की दुसरं काही करायची गरज नाही महाराज. ना या जगातलं सगळ्यात मोठं जर सोपं साधन काय असेल तर ते फक्त भक्तिपंत बहु सोपा. कुठं जाण्याची गरज नाही ना. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी, ए शबरी, तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून, तुझं प्रेम पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको. जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. कोण देणार आहे? त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. बगिया में जाऊंगी मैं, कलियां चून लाऊंगी, हार बनाऊंगी मैं, गले पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का
आवन होगा। आएगे रघुबीर जब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नयनों का आवन होगा। किती वर्ष वाट पाहिली हो, किती? तुम्हाला तर असं वाटतं एक सप्ताह झाला म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. एक काकाची वारी केली म्हणजे देव आपल्या घरी डायरेक्ट काय राहायला पाहिजे. एवढा परमार्थ आपला प्रेमाचा आहे का? म्हणून महाराज देवासाठी काहीतरी कालावधी घालावा लागतो. न लगती सायाचं जावे वनांतरा, सुखे येतो घरा ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आवडे अनंत कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. किती प्रमाण द्यायचे? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नाथ बाबाच्या शब्दात एवढी सबसिडी नाथ बाबाने दिली, ऐका. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडना मुंडन, न लगे दंडना मुंडन, न लगे दंडना मुंडन, न लगे दंडना मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ बाबाने किती गोड सांगितलं. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. हीच माझी विनवणी, जोडोनी या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा, कर जोडोने विनवितो तुम्हा. नका करू संसार, नका गुंतू विषय कामा. अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणजे एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. आज जेवढ्या काही माझ्या माता मावले या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, जेवढे काही वडीलधारी मंडळी माझी उपस्थित आहे, त्यांना मी एक वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून विनंती करतोय. अगदी 2 दिवस झाले गुढीपाडवा झाला, नवीन हिंदू वर्षामध्ये आपण सर्व मंडळीने पदार्पण केलंय. तुम्हाला सप्ताह जर सार्थक व्हावं वाटत असेल तर प्रत्येक आलेल्या माता माऊलीने, प्रत्येक माणसाने उद्यापासून न चुकता कमीत कमी 11 माळी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. आपला सप्ताह सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर कहा गए थे तो कहा नाही, और क्या लाया तो कुछ नाही. अजिबात नाहीये. 10 15 लाख रुपये सप्त्याचे खर्च करण्यापेक्षा सप्ताह नाही केला तरी चालतो. मी या मताचा महाराज आहे. सप्ताह तुमच्याने माझ्या परिवर्तनासाठी आहे. सप्ताहामध्ये आल्यानंतर अंतःकरणातले विकार नष्ट झाले पाहिजेत. सप्ताहात आल्यानंतर जातीवाद नष्ट झाला पाहिजेत. सप्ताहात आल्यानंतर राजकारण संपलं पाहिजे का राजकारण वाढलं पाहिजे? सप्ताहामध्ये आल्यानंतर राजकारण वाढलं पाहिजेत का संपलं पाहिजेत? उलट सप्ताहामध्ये राजकारण जास्त व्हायला लागलं. सप्ताहात जर राजकारण करायचं असेल तर सप्ते नाही केले तरी चालतात. सप्त्यामध्ये जर जातीवाद करायचा असेल तर सप्ताह नाही केला तरी चालतो. सप्ताहामध्ये द्वेष करायचा असेल, सप्ताहामध्ये जर लोकांची निंदा करायची असेल तर सप्ताह नाही केला तरी चालतो. अरे अन्नक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्री वनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेप भवती. अनेक ठिकाणी केलेलं पाप तुमचं तीर्थाच्या ठिकाणी धुवून जाईल, आणि तीर्थाच्या ठिकाणी केलेलं भिवरीत केलेलं सासवड मध्ये जाईल धुवून सोपान काका जवळ. आता सासवड मध्ये जर पाप केलं मग कुठं धुसाल? जेजुरीत? तीर्थाच्या ठिकाणी केलेलं पाप तुमच्या बापाच्या बापाला सुद्धा धुता येणार नाहीये. म्हणून सर्वांच्या उद्धारासाठी साधू संतांनी जो खटाटोप केलेला आहे तो म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह. म्हणून नामस्मरण घडो, नामस्मरण जीवनामध्ये घडलं पाहिजे. 5 मिनिटं झाले, 2 मिनिटं झाले की सर्व कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल घेतात. म्हणजे आम्हाला आठवत नाही म्हणून घेतो का आम्ही? का विश्रांती मिळवा म्हणून? तुम्ही झोपलेले सावध करण्यासाठी विठ्ठल विठ्ठल भजने. महाराज नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळी जगाचा मालक नाचत होता. नामदेव कीर्तन करी
पुढे देवनाचे पांडुर